नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण 3 पॉईंट शिकणार आहोत. फर्स्ट पॉईंट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म रिंग. सेकंड पॉईंट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म डिस्क. आणि थर्ड पॉईंट आहे रेडियस ऑफ गायरेशन. ओके, तर फर्स्ट पॉईंट आपला स्टार्ट करूया. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म रिंग. सर्वात आधी युनिफॉर्म रिंग म्हणजे काय, तर अशी रिंग की ज्या रिंगचं एंटायर मास हे अलॉंग द सर्कम्फरन्स इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं, अशा रिंगला आपण युनिफॉर्म रिंग म्हणतो. लक्षात येते. थोडक्यात आपण हातात घालण्याचं कडं घेतलं किंवा बांगडी घ्या, त्याचं मास जे आहे ते सर्कम्फरन्सला डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं. लक्षात येते. मग आता अशी जी रिंग आहे युनिफॉर्म रिंग, ती जर त्याच्या परपेंडिक्युलर ॲक्सिसला, म्हणजेच काय, असा ॲक्सिस की जो सेंटरमधून पास होणार आहे आणि त्या रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे, अशा ॲक्सिसला जर आपण ती रिंग रोटेट केली तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. लक्षात येते. आपण आधी एक ॲनिमेशन बघूया. सपोज ह्या ठिकाणी एक रिंग मी कन्सिडर केलेली आहे. हे जे दिसतं आहे ती एक रिंग आहे. त्या रिंगचं मास M आहे आणि रेडियस आहे कॅपिटल R. म्हणजेच वी कन्सिडर अ रिंग ऑफ मास M अँड रेडियस R. नाव दिस रिंग इज रोटेटेड. बघा, रिंग रोटेट होते. आता रिंग इज रोटेटेड इन अँटी क्लॉकवाईज सेन्स अबाउट अ परपेंडिक्युलर ॲक्सिस. लक्षात येते. ॲज द रिंग इज रोटेटेड द एंटायर मास, ॲज द रिंग इज रोटेटेड द एंटायर मास इज रोटेटिंग, बट द एंटायर मास इज ॲट अ डिस्टन्स R फ्रॉम द सेंटर ऑफ द रिंग ऑर सेंटर ऑफ द ॲक्सिस. ही रिंग रोटेट होत असली तरी त्याचं जे टोटल मास आहे ते टोटल मास ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून किंवा रिंगच्या सेंटरपासून हे कॅपिटल R एवढ्या डिस्टन्सला आहे. म्हणजे त्या मासवरचा कुठलाही पॉईंट आपण कन्सिडर केला तर तो R एवढ्या डिस्टन्सलाच आहे. लक्षात येते. मग आपण लास्ट पॉईंटकडे जाऊया. लास्ट पॉईंटला आपण मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन पाहिली होती रोटेशनल कायनेटिक एनर्जीमध्ये. हे इथं दिसतं आहे पॉईंटरला. माऊस पॉईंटरकडे बघा. कॅपिटल I इक्वल टू समेशन ऑफ MI RI स्क्वेअर अशी डेफिनेशन होती मोमेंट ऑफ इनर्शियाची. यात MI म्हणजे मास ऑफ ईच पार्टिकल होतं आणि RI म्हणजे डिस्टन्स ऑफ दॅट पार्टिकल फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन होतं. लक्षात येतं आहे. बट इन केस ऑफ रिंग, ह्या रिंगच्या केसमध्ये काय होतं आहे, रिंगच्या केसमध्ये टोटल मास हे सेम डिस्टन्सला आहे आणि ते डिस्टन्स किती आहे, कॅपिटल R आहे. म्हणजे आपण हे RI रिप्लेस करणार कॅपिटल Rने आणि MIच्या ऐवजी आपण रिप्लेस करणार कॅपिटल M. कारण टोटल मास हे R डिस्टन्सला डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. म्हणून आपण मग Iला मॉडिफाय करणार अँड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग इज इक्वल टू काय लिहिणार, M इंटू R स्क्वेअर, वेअर दिस M इज टोटल मास ऑफ द रिंग अँड R इज द रेडियस ऑफ सर्कल. लक्षात येते. पुन्हा एकदा रिंग रोटेट होताना बघा. हे रिंग रोटेट होते पण ह्या रिंगवरचं प्रत्येक पॉईंट मास हे ॲट सेम डिस्टन्स आहे. म्हणजेच R एवढ्या डिस्टन्सला आहे. ओके, म्हणजेच आपण ह्या RI स्क्वेअरला रिप्लेस करणार कॅपिटल Rने आणि MIला रिप्लेस करणार कॅपिटल Mने. म्हणजे टोटल मास इंटू रेडियस स्क्वेअर. देअरफॉर द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म रिंग किती असणार, I इक्वल टू MR स्क्वेअर असणार. लक्षात येते. त्यानंतर आपण आजच्या पुढच्या पॉईंटकडे जाऊया. आपला नेक्स्ट पॉईंट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म डिस्क. डिस्क म्हणजे काय, तर आपण सिनेमाच्या DVD किंवा CD बघतो बघा. DVD प्लेअर किंवा CD प्लेअरमध्ये आपण टाकतो तो जो शेप आहे त्याला म्हणतात डिस्क. इट इज सर्क्युलर इन शेप बट व्हेरी थिन इन द थिकनेस. ओके, मग अशीच एक डिस्क कन्सिडर करूया आणि ते डिस्क आपण परपेंडिक्युलर ॲक्सिसला रोटेट केली, म्हणजेच ट्रान्सवर्स ॲक्सिसला रोटेट केली पासिंग थ्रू द सेंटर, तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. लक्षात येते. कन्सिडर दिस डिस्क ऑफ मास M अँड रेडियस R. एक डिस्क कन्सिडर केली आपण. ग्रीन कलरमध्ये जी दिसती ती डिस्क कन्सिडर केली. त्या डिस्कचा मास आहे कॅपिटल M आणि त्या डिस्कची रेडियस आहे कॅपिटल R. आणि हा जो दिसतोय हा परपेंडिक्युलर ॲक्सिस किंवा ट्रान्सवर्स ॲक्सिस म्हणूया त्याला, passing through the center and perpendicular to the plane of disk.
म्हणजे त्या डिस्कच्या सेंटरमधून जाणारा आणि डिस्कला परपेंडिक्युलर असलेला असा जो ॲक्सिस आहे त्या ॲक्सिसला काय म्हणतात, ट्रान्सव्हर्स ॲक्सिस म्हणतात. ओके, मग एक डिस्क कन्सिडर केली आपण. आता डिस्क जर म्हणलं तर ह्या डिस्कला एरिया असतो, तुम्हाला ह्या ठिकाणी दिसतंय. हा ग्रीन कलर जर टोटल पाहिला तर ह्या ठिकाणी एरिया दिसतोय तुम्हाला. ह्या डिस्कला काहीतरी मास आहे आणि एरिया आहे. ओके, मग ह्या डिस्कमध्ये मास अपॉन एरिया हा जो रेशो असतो याला म्हणतात सरफेस डेन्सिटी ऑफ द डिस्क. ह्या ठिकाणी दाखवलं आहे. पॉइंटरला बघा, माऊस पॉइंटरला दिसतंय तुम्हाला सिग्मा इक्वल टू मास अपॉन पायर स्क्वेअर. पायर स्क्वेअर म्हणजे एरिया ऑफ द डिस्क आहे. म्हणजे दिस रेशो मास अपॉन एरिया or mass per unit area, this ratio is called as sigma or surface density of the disk. मग आपण एक मास m असलेली डिस्क कन्सिडर केली आहे, त्याची रेडियस r आहे आणि सिग्मा इक्वल टू m अपॉन पायर स्क्वेअर ही त्याची सरफेस डेन्सिटी आहे. लक्षात येते. नाऊ दिस डिस्क कॅन बी डिवायडेड इनटू लार्ज नंबर ऑफ रिंग्स ऑफ व्हेरियस रेडियस. दुसरी डायग्राम बघूया. ही जी डिस्क आहे त्या डिस्कला आपण n नंबर ऑफ रिंगमध्ये डिव्हाइड करू शकतो विथ डिफरंट रेडियस. म्हणजे बघा, मी 4 रिंग दाखवल्यात या ठिकाणी. ह्या फिगरला मी 4च रिंग दाखवल्यात. आपण n रिंग घेऊ शकतो. मी पहिली रिंग दाखवली, त्याची रेडियस आहे. त्यानंतर सेकंड रिंगची रेडियस इन्क्रीज झाली, थर्ड रिंगची रेडियस पुन्हा इन्क्रीज झाली आणि लास्ट रिंगची रेडियस पुन्हा इन्क्रीज झाली. ओके, म्हणजे ही जी डिस्क आहे ह्या डिस्कला आपण n नंबर ऑफ रिंग्समध्ये डिवाइड करू शकतो ऑफ डिफरंट एरिया. लक्षात येतं आहे. त्या रिंगचा कन्सेप्ट वापरून आपण डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करणार आहोत. म्हणून आपण काय केलं आहे, ह्या डिस्कला n नंबर ऑफ रिंग्समध्ये डिवाइड केलं आहे. ओके, मग आता ह्या ज्या n नंबर ऑफ रिंग्ज आपण कन्सिडर केल्या होत्या किंवा त्या डिस्कला n नंबर ऑफ रिंग्समध्ये आपण डिव्हाइड केलं होतं, त्यातलीच एक सिंगल रिंग कन्सिडर करूया. हे बघा, ह्या फिगरमध्ये दिसतंय तुम्हाला व्हाईट कलरमध्ये एक रिंग दिसते. कन्सिडर अ सिंगल रिंग ऑफ रेडियस स्मॉल r. त्या डिस्कमधली एक सिंगल रिंग कन्सिडर करायची की ज्याची रेडियस किती आहे, स्मॉल r आहे. ओके, मग आता ह्या रिंगला काहीतरी एरिया असणार आहे. सर्कल आलं म्हणलं त्या ठिकाणी एरिया असतो आपल्याला माहिती आहे. मग ह्या रिंगचा एरिया ऑफ दिस रिंग इज गिवन बाय कॅपिटल A इक्वल टू 2πr इंटू dr. त्या रिंगचा एरिया किती असणार, 2πr इंटू dr. तर स्मॉल r म्हणजे काय आहे, त्या रिंगची रेडियस आहे आणि dr म्हणजे काय, तर त्या रिंगचा थिकनेस आहे. ओके, देअरफॉर द सरफेस डेन्सिटी ऑफ दिस रिंग. ह्या रिंगला आपण कन्सिडर केलं आहे तर ह्या रिंगची सरफेस डेन्सिटी किती असणार, मास अपॉन एरिया. मग हे dm म्हणजे काय आहे, मास ऑफ द रिंग दाखवलं आहे. dm म्हणजे मास ऑफ द रिंग आणि 2πr इंटू dr म्हणजे काय, एरिया ऑफ द रिंग. याला जर क्रॉस मल्टिप्लाय केलं, माऊस पॉइंटर बघा, याला क्रॉस मल्टिप्लाय केलं तर dm इक्वल टू किती येणार, 2π सिग्मा r इंटू dr असं येणार. ओके, आता ही रिंग जर रोटेट झाली तर ह्या रिंगचं एंटायर मास, मागच्या पॉईंटला सांगितल्याप्रमाणे ह्या रिंगचं सुद्धा एंटायर मास रोटेट होणार. बट द एंटायर मास इज ॲट इक्वल डिस्टन्स, दॅट इज स्मॉल r. हे एंटायर मास स्मॉल r एवढ्या डिस्टन्सला म्हणजेच रेडियस एवढ्या डिस्टन्सला असणार. देअरफॉर द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस रिंग इज गिवन बाय IR इक्वल टू dm इंटू r स्क्वेअर, मास इंटू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. ओके, पण आता हा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कॅल्क्युलेट केला सिंगल रिंगचा. आपल्याला डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा होता. मग आपण काय करणार, त्या डिस्कला जे इनफायनाईट नंबर ऑफ रिंग्समध्ये आपण डिव्हाइड केलं होतं त्याच्या रेडियस 0 टू r असणार. म्हणजे सगळ्यात इनर रिंगची रेडियस 0 असणार, आउटर रिंगची रेडियस थोडी इन्क्रीज होणार आणि लास्ट रिंगची रेडियस किती असणार, डिस्कच्या रेडियस एवढी असणार. लक्षात येते. मग आता आपल्याला टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क कॅल्क्युलेट करायचं आहे.
तर मॅथमॅटिक्सच्या रूलप्रमाणे आपण एक तर समेशन घेणार किंवा इंटिग्रेशन घेणार. ओके, तर या ठिकाणी कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन आहे म्हणून आपण इंटिग्रेशन घेणार. मग टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क किती असणार, तर रेडियस आपण 0 पासून इन्क्रीज केली ती r पर्यंत घेतली, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया असणार इंटिग्रेशन 0 to r इंटू IR. बट ह्या IRची व्हॅल्यू किती आहे, ह्या ठिकाणी बघा IRची व्हॅल्यू किती आहे, dm इंटू r² आहे. ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. बट ह्या dmची व्हॅल्यू किती आहे, ह्या ठिकाणी पाहिलं तर 2 पाय सिग्मा r इंटू dr आहे. मग ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. इंटिग्रेशनच्या रूलप्रमाणे हा 2 पाय सिग्मा बाहेर घेतला, म्हणजे इंटिग्रेशन 0 to r इंटू r³ dr असं होणार. 11th स्टँडर्डला आपण शिकलो आहे की r³ इंटिग्रेशन किती असतं, r⁴/4 असतं, म्हणजे r³ इंटिग्रेशन येणार r⁴/4. पुन्हा हा जो सिग्मा दिसतोय, माऊस पॉईंटरकडे बघा, हा जो सिग्मा दिसतोय, ह्या सिग्माची व्हॅल्यू किती आहे, ह्या ठिकाणी कॅपिटल M/πr² आहे. ती व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली तर I इक्वल टू किती येणार, 2 पाय इंटू M/πr² इंटू r⁴/4. हे सगळं सॉल्व केलं तर आन्सर किती येतं आहे, ½ इंटू mr². म्हणजेच काय, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ युनिफॉर्म डिस्क अबाउट अ परपेंडिक्युलर ॲक्सिस किती असतो, तर तो असतो ½ इंटू mr². लक्षात येतं आहे. आता आपण जाऊया आपल्या लास्ट पॉईंटकडे, रेडियस ऑफ गायरेशन. हा पॉईंट एकदम सिंपल आहे. स्क्रीनवर मी 3 सर्क्युलर डिस्क दाखवलेले आहेत. त्या 3ही सर्क्युलर डिस्कचं मास m घेतलेलं आहे. हे बघा, फर्स्ट डिस्क जी आहे त्याचा मास m, सेकंड डिस्कचा मास पण m आहे आणि थर्ड डिस्कचा मास पण m आहे. बट ह्या फिगरकडे जर व्यवस्थित पाहिलं तर पहिल्या केसमध्ये रेडियस अतिशय कमी आहे, म्हणजे हे जे मास आहे, हे जे ग्रीन कलरमध्ये दिसतं आहे मास ऑफ द डिस्क जे आहे ते टुवर्ड द सेंटर, म्हणजे सेंटरकडे डिस्ट्रीब्यूट झालं आहे. ह्या ठिकाणी बघा रेडियस इन्क्रीज झाली आहे, म्हणजेच काय, हे मास सर्कमफरन्सच्या साईडला डिस्ट्रीब्यूट झालं आहे. ओके, आणि थर्ड केसमध्ये बघा मास कॅपिटल Mच आहे, बट ते कसं डिस्ट्रीब्यूट झालं आहे, अलॉंग द सर्कमफरन्स डिस्ट्रीब्यूट झालं आहे. म्हणजे ह्या केसमध्ये त्या मासचं डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल हे इन्क्रीज झालं आहे. ह्या ठिकाणी ते मॉडरेट आहे आणि ह्या केसमध्ये ते अतिशय कमी आहे. ओके, मग सपोज हा जर ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल तर ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून असा पॉईंट की ज्या पॉईंटला त्या बॉडीचं होल मास सपोज टू बी कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे, ते जे डिस्टन्स आहे त्याला म्हणतात रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या केसमध्ये हा जर सेंटर असेल आणि ह्या सेंटरमधून ॲक्सिस ऑफ रोटेशन पास होतो आहे असा व्हर्टिकल, मग ह्या सेंटरपासून ह्या सर्कमफरन्सपर्यंत हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स काय झालं आहे, रेडियस ऑफ गायरेशन झालं आहे. कारण ह्या r डिस्टन्सला ह्या बॉडीचं होल मास कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. लक्षात येते. मग हे जे डिस्टन्स असतं ह्या डिस्टन्सला म्हणतात रेडियस ऑफ गायरेशन. डेफिनेशन अशी आहे, डिस्टन्स बिटवीन द ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड द पॉईंट ॲट विच होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड इज कॉल्ड ॲज रेडियस ऑफ गायरेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून असा पॉईंट की ज्या पॉईंटला त्या बॉडीचं होल मास कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे, म्हणजे पूर्ण मास कॉन्सन्ट्रेट झालेला आहे, त्या डिस्टन्सला म्हणतात रेडियस ऑफ गायरेशन. लक्षात येतं आहे. आज आपण 3 पॉईंट शिकलो, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क आणि रेडियस ऑफ गायरेशन.